सर्वासा संवाद चित्तरमो निरंतर काम क्रोधादि कथारा मिळून अंतरी अखंडित वसुचित्ती तू सनंता सर्वांतरी शरीरी घरीदारी कन्या पुत्रादि परिग्रही अनासक्त असोचित्त आसक्त त्वत् अनुग्रही मिळो धन मिळो मान मिळो लौकिक आवडा सोडवी हा परिमद मोह पाशांतुनी गळा असो भोग असो त्याग असो विद्या असो कला अविट पद पदमांची भाव भक्ती दे सकळा चराचर दिव्य रूप दिसो बाहेर अंतरी सर्वांचे भले व्हावे उच्चारो मन वैखरी मी माझे मावळ सर्व तू तुझे उगवता मी रूपणा जगन्नाथा ओ एकची तत्वता देव भक्त से द्वैत अद्वैत न खंडिता दाखवी देवानंता प्रार्थनाही तुलाता सद्गुरुनाथ महाराज की जय। सद्गुरु वैमावली मातोश्री माय्यांना प्रथम कृतज्ञपूर्वक वंदन आणि आपण सर्व सद्भक्त सत्श्रोते आपणा सर्वांना आदरपूर्वक नमस्कार। आजचा जो प्रश्न आहे दुजाभाव कसा घडवायचा। इथे प्रथम दुजाभाव म्हणजे काय ते कळलं पाहिजे। खरा जो दुजाभाव असं म्हटलं जातं अध्यात्मामध्ये देव आणि मी, देव आणि भक्त, मी भक्त आणि तो किंवा तू देव हा जो भाव सर्वसाधारणपणे सर्व जनमानसामध्ये असतो त्यालाच दुजाभाव म्हणतात। आणि दोन वेगळे आहेत, देव वेगळा आणि मी वेगळा, म्हणजे दोनपणा आला एकाच ठिकाणी दोनपणा ज्याला येतो त्याला म्हणतात दुजाभाव। एकात्मभाव आणि दुजाभाव असा दोन फरक आहे। दुसऱ्या अंगाने दुजाभाव असे आपण म्हणतो तर सर्व विश्वामध्ये जी विविध रूप दिसतात आणि त्या विविधतेतून आपण एकमेकाबद्दल जे वेगळेपण पाहतो, वेगळेपणाने पाहतो आणि इथे वेगळेपणाने पाहतो त्यावेळेला तिथे श्रेष्ठ कनिष्ठ अशा भावाने पाहतो आणि त्यालाही सुद्धा दुजाभाव असं म्हटलं जातं। आता हा दुजाभाव पाहायला गेलं तर सहज माणसाकडे मी आणि इतर सर्व माणसं, सगळी माणसं जेव्हा पाहतो आपण निराळी सगळी रूप दिसतात आपल्याला आणि त्या रूपाच्या अपेक्षेत आपण दुजाभाव करतो
आणखीन एक दुजाभाव म्हटलं जातं की आईकडे साधारणपणे असं का आई आपल्या मुलाचं, आपला तो बाब्या, इतरांचा कार्टा, हा पण दुजाभाव असतो की आपलं चांगलं आहे, बाकीच्यांचं काय खरं नाही, असं एक सर्वसाधारण माणसाकडे भाव असतो. कोणत्याही आईकडे जर विचारलं माझा चांगला आहे, हाच भांडण तंड झालं कोण आहे, आमचा चांगला आहे हो, ते बाकीचे तसे आहेत, असं जे पाहिलं जातं ह्यालाही म्हणतात दुजाभाव. दुजेपणाने पाहणं म्हणजे श्रेष्ठ कनिष्ठ भावातून पाहणं, हा एक भाव असतो. आणि खरा अध्यात्मामध्ये मी आणि देव अशी जी आपल्याकडे भावना आहे त्यालाही दुजाभाव म्हणतात. म्हणजे दोन्ही बाजूने आपल्याला हा दुजाभाव असतो प्रत्येकाकडे. आणि सगळ्यांना विचारला का कुठे जातात, देवळात दर्शनाला जातो, तीर्थयात्रेला जातो, तिथे देवाचं दर्शन घ्यायला, म्हणजे मी आणि देव याच्यामध्ये जे दुजेपण आहे ते दुजेपण सर्वांकडे असतं. आणि इतरांकडे आणि माझ्या, मी चांगला आणि इतर कसे आहेत काय माहिती, असं जे आपण म्हणतो तेही दुजेपण सर्वांकडे असतं. म्हणजे ती सहज आहे बघायला गेलं. आणि हे सहज कशामुळे आहे तर मी हा जो देहभाव आहे प्रत्येकाकडे, मी म्हटल्यानंतर आपल्याकडे देहभाव असतो असं म्हटलं जातं. देहभावाचं विस्तार म्हणजे दुजाभाव. मी देह म्हणजे मी अमुक या अंगाने देहाच्या अपेक्षेत प्रत्येकजण स्वतःची ओळख जी धारण करतो आणि त्या ओळखीतून तो सर्वांकडे पाहतो. त्या सगळी कशी वेगळी माणसं दिसतात, केवढी चांगली दिसतात, मोठी दिसतात, श्रीमंत दिसतात, गरीब दिसतात, हे सगळे जी विविधता आहे, काळे गोरे असे जे दोन, कारण जग हे सगळं बघायला तर जगाची जी रचना आहे तर जगाच्या रचनेमध्ये विविधता असल्यामुळे तिथे द्वैतभाव सहज दिसतो आपल्याला. सगळं जेव्हा आपण पाहतो की आता जरी आपल्याला वाटतं आपला सूर्य खूप तेजस्वी आहे असं म्हणतो ना आपण, पण सायंटिस्ट सांगताय, शास्त्र सांगतं की जगामध्ये सूर्यापेक्षाही तेजस्वी तारे खूप आहेत. म्हणजे असं काय नाही फक्त सूर्यच आहे, पण आपल्यासाठी तो तेजस्वी सूर्य हा एक खरा. आता हे सगळी जी विविधता जी आपण पाहतो आणि त्या विविधतेतून एकमेकाबद्दलचं ते दुजेपण आपल्याकडे येतं. दुजेपण म्हणजे श्रेष्ठ कनिष्ठ ह्या अंगाने, आणि या श्रेष्ठ कनिष्ठाच्या अंगानेच आपल्याकडे विकार निर्माण होतात. माणसाकडे विकार का निर्माण होतात तर त्याकडे दुजेपण असतं. आणि दुजेपण म्हणजे तेच पाहणं, प्रत्येकाकडे वेगळेपणाने पाहणं, असं हे सहज चाललेलं असतं. कारण मुळातच मी स्वतःला जे मी वेगळा म्हणून ओळखतो आणि इतर वेगळे ह्या अंगाने ज्या पाहतात तेव्हा ते दुजेपण सहज येतात. पण तो घालवण्यासाठी काय केलं पाहिजे, मुळालाच घाव घातला पाहिजे. मुळाला घाव काय घालायचा, देहभावच बाजूला गेला. खरंच वरवर म्हटलं, आपण म्हणतो सगळी परमेश्वराची लेकरं आहेत असं सांगतात ना, सगळ्यांवर प्रेम करा, सगळ्या धर्मामध्ये सांगा. कोणत्या धर्मामध्ये नाही सांगितलंय, सगळी परमेश्वराचीच लेकरं समजा. तरी धर्माधर्मामध्ये जो द्वेष आहे तो तुझे पण येतच की आमचा धर्म श्रेष्ठ, तुमचा कनिष्ठ, कुठे नाही. आता पक्षांमध्ये पण आहे ना, आमचा पक्ष चांगला, तुमचा पक्ष वाईट, असं की ते हा सगळ्यामध्ये जो हा देहभाव आहे त्या देहभावातून दुजेपण आलेला आहे हे लक्षात ठेवायचं. म्हणून सगळी परमेश्वर लेकरं कितीही सांगितलं तरी मनामध्ये एकमेकाबद्दलचा द्वेषभाव का जात नाही. दुजेपणाचा दुसरा अर्थ द्वेषभाव, एकमेकाचा द्वेष, हा नको आणि तो हवा असं जे आपल्याला वाटतं ना, ते दुजेपणाचंच लक्षण आहे. आणि दुजेपणातून द्वेष निर्माण होतो, किंबहुना दुजेपणातून सगळे विकार मानवी मनामध्ये तयार झाले. म्हणून सर्वांचं जे मूळ आहे ते म्हणजे काय, म्हणजे या दुजेपणाचं जे मूळ आहे ते मूळ म्हणजे आपल्याकडे जो देहभाव आहे तो देहभाव बाजूला करणं हेच खरं त्याच्यावर उपाय आहे. म्हणजे जालिम उपाय. खरूच झाली तर वरवर किती वेळा मलम लावलं बरं वाटतं आणि थोडं परत उगवते ना. खर्चाचं कसं असतं, जरासं कुठे खाजवलं की ते खरूच म्हणून परत मोठी होते, अरे येते कुठून असं कळतं ना. मग त्याला जालिम उपाय काय, पूर्वी याची आठवण, सपट लोशन जालिम उपाय.
असे अनेक काही असतं ना, कधी काही ऍडव्हर्टाइजमेंट असते ना, लाजतो कशाला सांगायला, येते खा सगळ्यांना देतो म्हणे. आता जालिम उपाय शोधून काढा म्हणजे झालं. तसंच दुजेपण हे ह्याच्यावर सर्वात जालिम उपाय म्हणजे एकच, देहभाव मुळापासून गेला पाहिजे. देहभाव जायचं त्यासाठी काय केलं पाहिजे, परत तिथे अध्यात्म सुरू झाला. म्हणजे इथे वरवर हा भाग नसतो की इथे समुद्रामध्ये आपण जेव्हा पाहतो तर समुद्रामध्ये अनेक लाटा निर्माण होतात. तर प्रत्येक लाट जर बघाल तर ही मोठी लाट आहे, ही छोटी लाट आहे, ही मोठी लाट आहे, ही छोटी लाट, असं बघत बसलं की त्याला म्हणतात दुजे. आणि नुसतं समुद्राकडे पाहत बघा आणि समुद्रावर उमटणाऱ्या समुद्राच्याच लाटा आहेत म्हणून बघायला लागलं तर दुजे पण राहत. कळलं? नुसतं डोळ्याने आपण नुसतं पाहतो आणि नुसती मोठी लाट छोटी लाट म्हणतो. लहान मुलाला आवडतं ना, अरे मोठी आली लाट, छोटी आली लाट, असं बघतं. ते दुजेपणाने बघतं. पण सगळ्या लाटा एकाच समुद्राच्या आहेत आणि ते छोटी काय मोठी काय शेवटी तिथे समुद्राचंच पाणी आहे आणि समुद्रच आहे असा जेव्हा भाव येतो तेव्हा ते दुजेपण बाजूला होतं. म्हणजे इथे तसंच ही सर्व माणसं म्हणा, पशुपक्षी म्हणा, ती एकाच स्वरूपातून निर्माण झाली आहेत. हा बोध आपल्याला पुन्हा पुन्हा लक्षात घ्यावा लागतो. कारण हे दुजेपण अंतर्मनात मुरलेलं आहे, वरवर नाही. त्याचं मूळ कुठे आहे? अंतर्मनामध्ये. म्हणून मुळाला उकळून काढायला लागतं. तुम्ही म्हणा वरचं झाडाचे फांद्या तोडल्या, वरचं कापलं. आता आपल्या बघा बिल्डिंग मध्ये जे झाडं निर्माण होतात ना, तर लोक ते कापतात. मूळ आतमध्ये तसंच राहतं. थोडंसं पाऊस आला की परत ते मूळ उगवतं, परत ते झाड येतं. हे जे परत येतं कारण मूळ तिथे असतंच तसं, म्हणजे त्याचं जीवन तसं चालूच राहतं. तसंच हा देहभाव हा अंतर्मनात इतका घट्ट बसलेला आहे, त्याला अंतर्मनातून उपटून काढावं लागतं. वरवर उपटला तर नाही. आपण म्हटलं सगळे परमेश्वर लेकरं विकरं सगळे सगळ्यांनी चांगलं वागायचं, सगळ्यांना नमस्कार करायचा, सगळं असं हो हो म्हणतो आपण. पण एखादा आपल्या मनासारखा माणूस नाही भेटला की आपल्या विचारासारखा नाही भेटला की आपल्याला त्याचा राग येतो, त्याच्याबद्दल वेडवाकडं विचार येतो, की असूया, द्वेष, मत्सर, ही सगळी दुजेपणाची लक्षणं. म्हणून इथे जो अभंग आहे, अनंत रूपे अनंत वेशे म्या देखिले त्यासी, म्या देखिले त्यासी, बाप रखुमा देवी वरू, बाप रखुमा देवी वरू, खूण बांधिली तैसी, देखिला देखिला माये देवाचा देव, माये देवाचा देव, पिटला संदेहो, पिटला संदेहो, निमाले दुजेपण. इथे सांगितलं दुजेपण निघून गेलं. कधी? ज्यावेळेला देवाचा देव पाहिला तेव्हा. देवाचा देव सांगितलं. आणि त्याच्या अगोदर काय सांगितलं? अनंत रूपे अनंत वेशे देखिले त्याचे. म्हणजे ही रूप विविध पाहिली, पण त्या रूपामध्ये त्यालाच पाहिलं. कोणाला? त्या देवाला. कोणतं देव? ते स्वरूप आहे की ज्याच्यातून ही सगळी रूप निर्माण झाली आहेत. त्याला जेव्हा पाहिलं, अनंत रूपे अनंत वेशे देखिले त्यास, बाप रखुमा देवीवर कोण. म्हणजे ही रूप कोणाची आहेत? बाप रखुमा देवीवर. रखुमा देवीचा वर कोण? सर्वांचा बाप म्हणजे विष्णू म्हणतात ना. बाप रखुमा देवीवर खूण बांधितेच, की ही त्याची सगळी रूप आहेत. ही तुम्ही मनात खूण बांधली तेव्हा मी त्याला बघितलं. नुसतं रूप बघितलं तर रूपात गुंतला. रूपात गुंतला की ते दुजेपण सुरू झालं. सर रूपात म्हणून गुंतायचं नसतं. रूप सगळी पाहिली की ती सगळी देवाची रूप आहेत, म्हणजे चैतन्य स्वरूपाची रूप आहेत. हा बोध तिथे सांगितलाय. हे जेव्हा कळलं तेव्हा देखिला देखिला माय देवाचा फिटला संदेह. म्हणजे इथे शंकाच निघून गेली. काय शंका? निमाले दुजेपण. देखिला देखिला देव, देखिला देवाचा देव, फिटला संदेह, निमाले दुजेपण. म्हणजे मनात शंका नाही तो असा आहे, मी असा आहे, हा शंकाच नाही. ही एकाच स्वरूपाची रूप आहे. मी तुम्हाला उदाहरण दिलं की लक्षात येईल. गुळाचा हत्ती गेला, गुळाचं माकड केलं, गुळाची आणखी निरनिराळी रूप केली तयार.
आता लहान मुलाला सांगितलं तुला काय आवडतं, तो म्हणाला माकड हवं, दुसऱ्याला म्हणत तो हत्ती हवा, पण आणखीन खेळणं हवं. कारण त्याच्याकडे ते वेगळे वेगळे आकार दिसतात. पण आईने बनवलेले सगळं गुळ, तर कोणताही खाल्लंस तरी तिला माहिती तू गुळच खाणार आहेस, कळलं ना. मग काय माकड घे, हत्ती पाहिजे घे, ती म्हणणार नाही हे नको करूस, हे नको, नाही कोणतं जे हवं ते घे, कारण आहे तो गुळच आहे. तसं ही सगळी रूपं विविधतेने दिसली तरी ती एकाच चैतन्य स्वरूपाची आहे. हा जर बोध अंतर्मनात मुरला, बरोबर माहिती आहे. आता आपण बऱ्याच दिवस सांगतोय ना सगळी ईश्वराची रूपं, प्रत्येक व्यक्ती ईश्वरी शक्ती हो म्हणतो, पण अंतर्मनात नाही मुरत. अंतर्मन ऐकत नाही. अंतर्मन हा इतकं घट्ट आहे, मीपणा म्हणजे देहभावातूनच मीपणा निर्माण झाला, अहंकार निर्माण झाला. ह्या सगळ्याचं मूळ आहे तो देहभाव. आमचा धर्म श्रेष्ठ, की आमची जात श्रेष्ठ, की आमचंच गाव श्रेष्ठ, की आमच्या इकडचं सगळं चांगलं, असं प्रत्येकाकडे असतं बघा. हे चांगलं आमच्याकडेच म्हणतात ना, त्यांच्याकडे दुजाभाव असतो समज. बरेच लोक म्हणतात मला धर्माचा अभिमान आहे, त्याचा तुझ्या दुजेपणा आहे, कळलं ना. अभिमान असावा नसावा याच्यावर एका भांडण करायचे काय कारण नाही. पण एकाच गुळाची निर्णय रूप म्हटल्यानंतर हत्तीचा अभिमान धरणार की त्या माकडाचा धरणार की आणखीन कोणत्या निर्णय रूपाचा धरणार. तिथे गुळच आहे हे कळलं की सगळं सारखंच. तसं ही सगळी रूपं एका चैतन्य स्वरूपाची आहेत. हा बोध पुन्हा 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 घ्यावा लागतो. पुन्हा पुन्हा कसं, इथे श्रवण मनन चिंतन जे सांगतो त्याचा निजध्यास. श्रवण केलं की ते सर्व रूप एकाच स्वरूपाचे, किंबहुना चैतन्य स्वरूपच सर्व रूपारूपाने प्रगट आहे. म्हणून मी पाहतो ते कोणाला पाहतो, चैतन्य स्वरूपाला पाहतो. आपल्या ज्ञानदृष्टीने पाहावे म्हटलं, ते ज्ञानदृष्टीने पाहावे. पाहोनी ते तेची निज ध्यासे तद्रूपावे संग त्यागे. इथे संग त्यागे म्हणजे स्थितेपणा असंच आहे. मी अहंभाव आहे की दुजाभाव आहे ह्याचा त्याग कर आणि पाह. आणि म्हणून इथे हे ज्ञानदृष्टी कोणती आहे की सर्वत्र चैतन्य स्वरूपच आहे, ही ज्ञानदृष्टी. आणि चर्मदृष्टी कोणती आहे, सगळी रूपं वेगळी वेगळी आहेत, ही चर्मदृष्टी. चर्मदृष्टी म्हणजे आपला डोळा. चर्म म्हणजे आपल्या इथे शरीरातून निर्माण आहे तो डोळा. त्या डोळ्यातून पाहतो तेव्हा सगळी रूपं वेगळी दिसतात. म्हणून मन चित्त बुद्धी अहंकार असं जे आपल्याकडे 4 अंतरेंद्रिय त्याच्या अधिष्ठानावर आपलं सगळं पाहणं असतं. मन म्हणजे संकल्प विकल्प, चित्त म्हणजे चिंता चिंतन, आणि बुद्धी म्हणजे निश्चयात्मक वृत्ती. शेवटी आपण ठरवलं हे असंच आहे. ह्या तिघांचं अधिष्ठान काय आहे, अहंकार आहे, म्हणजे देहभाव आहे. म्हणजे चौथा जो सूक्ष्म अंतरेंद्रिय ते अहंकार, हा आपला अंतरेंद्रिय म्हणजे मी देह आहे, म्हणजे मी अमुक आहे, हा अहंकार जो आहे त्या अहंकारातून जेव्हा आपण संकल्प विकल्प करतो, चिंता चिंतन करतो, निर्णय घेतो, म्हणजे निश्चयात्मक वृत्तीला पाहतो, तर ते सगळं दुजेपणातून असतं. आणि दुजेपणातून असल्यामुळे आपली बुद्धी ही दुजेपणाने, देहबुद्धी सुद्धा दुजेपणाने पाहणारी आहे. सगळं वेगळं वेगळं दाखवते, सगळे रूपक दाखवते, ते वेगळं वेगळं दिसतं. म्हणून ह्या देहबुद्धीचं परिवर्तन प्रज्ञेमध्ये ज्या होतं, म्हणजे सर्वत्र चैतन्यच आहे, हा निश्चयात्मक वृत्ती जेव्हा साधकाकडे येते तेव्हा रूप कशी दिसली तरी तिथे चैतन्यच आहे हा भाव तिथे असतो. त्यामुळे कोणाच्या बद्दल श्रेष्ठ कनिष्ठ, तुझं माझं, माझा तुझा, काय सगळे माझेच, म्हणजे सगळे आपलेच असं होतं. हे सगळे आपलेच होणं फार कठीण आहे. आणि सगळे आपलेच म्हणायचे कसे असं बऱ्याच वेळा वाटतं ना. आणि हे सगळे आपलेच आहेत, हा जो आपलेपणा जो आपल्याकडे निर्माण होतो तेव्हा तो दुजेपणा गेलेला असतो. म्हणून समोरचा ज्ञानी आहे की अज्ञानी आहे, गरीब आहे की श्रीमंत आहे, काळा आहे की गोरा आहे, ही विविध रूप जरी दिसली
कारण जग द्वंद्वात्मक आहे असं म्हटलं ना, जगाची रचना सुद्धा द्वंद्वात्मक आहे. विविधतेने असताना तिथे प्रकाश आहे, काळोख आहे, सफेद आहे, पांढरा आहे. बघा सगळीकडे कसं आहे, वेगळ्या प्रकार पद्धतीने. अगदी सूक्ष्म वस्तू सुद्धा आहे आणि मोठी वस्तू, हत्तीसारखा मोठा प्राणी सुद्धा आणि मुंगीसारखा छोटा प्राणी सुद्धा आहे. हे द्वंद्वात्मक आहे सगळं जगामध्ये. म्हणजे रूपाचं निर्मितीच विविधता म्हणजे द्वंद्वात्मकच असते. म्हणून ह्या ज्या द्वंद्वात्मक रूपाला सर्वसाधारण माणूस गुंततो, म्हणजे त्या रूपामध्ये गुंततो आणि त्याच्यातूनच त्याच्या मनामध्ये विकार निर्माण होतात. मग इथे जे सद्गुरू आहेत की ऋषीमुनी आहेत त्यांनी जे चिंतन केलं ते काय केलं, त्यांनी म्हणून ती एका चैतन्य स्वरूपाची रूप आहे. मुंगी असो किंवा हत्ती असो, दोघांची निर्मिती तिथे नेमकं काय आहे, चैतन्य. आता म्हणजे हत्तीला हत्ती म्हणून पाहायला हरकत नाही, पण मनामध्ये विकार कसला ना, अरे बापरे एवढा मोठा हत्ती काय उपयोगाचा, मुंगी बरी एवढीशी, की मुंगी काय उपयोगाची, हत्ती बरा, असं जे पाहणं असतं ना, सगळे एकाच स्वरूपाची रूप आहेत. म्हणून सगळ्यांचा आदर लक्षात घ्या, सर्वांचा सन्मान. ज्या वेळेला दुजाभाव जातो तेव्हा सर्वांचा आपल्याला म्हणजे त्या साधकाकडनं सर्वांचा सन्मान होतो. तो श्रेष्ठ कनिष्ठ ह्या भावात अडकतच नाही. आणि श्रेष्ठ कनिष्ठ ह्या भावात न अडकल्यामुळे तिथे सर्वात्मक भाव येतो. म्हणजे सर्व एकाच तत्वातून निर्माण झाल्यामुळे सर्वच आपले, म्हणून हे आपले पण निर्माण व्हायला कठीण आहे. लक्षात घ्या, त्या ज्याला साक्षात्कार झालाय ना त्याच्याकडे आपले पण असतं. तो वेगळे वेगळे रूप दिसतात, पण ती सगळी रूपं कोणाची आहेत हे त्याला 100% माहिती असतं. हे रूप असो नसो तिथे चैतन्य स्वरूपच आहे. लाट असो नसो तिथे समुद्राचं पाणीच आहे. असं जसं आपल्याला सतत वाटतं, म्हणजे पाहतो, ज्याला ज्ञान आहे तो काय म्हणतो, समुद्रच आहे. पण ज्याने कधी समुद्रच पाहिला नाही तो अरे बापरे एवढ्या मोठ्या मोठ्या लाटा म्हणजे काय आहे याचा शोध घेत बसला तर त्याच्यामध्ये तो अडकून जाईल. म्हणून दुजाभाव जाण्यासाठी चैतन्य भावच लक्षात घेता आला पाहिजे की चैतन्य आहे, चैतन्य स्वरूपातून सर्व रूप निर्माण झालेली आहेत, हेच लक्षात घ्यायचं. आपण जे स्वयंस्मरण करतो तिथे हे सतत सांगितलेलं असतं, पण आपल्याला लक्षात येत नाही. खरं सांगायचं म्हणजे आपण म्हणतो, आपण प्रामाणिकपणे करतो, पण त्याचा जो बोध आहे तो घेता आला पाहिजे. अगदी सुरुवातच ती तशी केली. अनंत दिव्य आनंद स्वरूप एक आहे सांगितलं. एकच अनंत दिव्य आनंद स्वरूप सर्वत्र आहे. एकच अनंत दिव्य आनंद स्वरूप सर्वत्र अनंत अंगे व्यक्त आहे. प्रत्येक अंग दिव्य ज्ञान रूप आहे, प्रत्येक अंग दिव्य आनंद रूप आहे, प्रत्येक अंग दिव्य व्यवस्था रूप आहे. एकच अनंत दिव्य आनंद स्वरूप सर्वत्र अनंत अंगे व्यक्त आहे आणि अनंत अंगे जाणत आहे. इथे परमार्थाचं सगळं सार झालं. खरं झालं पुढे परमार्थ त्याच्यात उरलेला नाही. ज्याला एक कळलं तिथे बस झाला. मग तू त्याच्यातून त्याने जीवन जगता आलं पाहिजे की सर्वत्र दिव्यत्व आहे, सर्वत्र चैतन्य आहे आणि चैतन्यच विविध रूपाने प्रगट आहे. त्यामुळे कसलाही आकार दिसला, कोणताही आकार दिसला, तिथे नमस्कार करा. नमस्कार करा म्हणजे त्याचा स्वीकार करा. प्रत्येक रूपाचा आपलेपणाने स्वीकार करणं म्हणजे सर्वात्मक भाव. रूपाला वेगळं वेगळं अस्तित्व आहे, पण त्याचं खरं अस्तित्व काय आहे ते सगळे चैतन्यच आहे, चैतन्य स्वरूपच आहे. हे सतत आपल्याकडे चिंतन पाहिजे. सतत नुसतं पटकन ते, कारण अंतर्मनात जो द्वैत भाव आहे किंवा दुजा भाव आहे, तो दुजा भाव जर दूर करायचा असेल तर सतत चैतन्य भाव धारण करता आला पाहिजे. की आहे ती सगळी सोप्या पाहिजे. चैतन्य म्हणजे ज्याला परमेश्वर म्हणतो आपण, ते चैतन्य स्वरूपच. शास्त्रशुद्ध भाषेत त्याला आपण चैतन्य म्हणतो. चैतन्याला रंग नाही, रूप नाही, गंध, म्हणजे मूळ स्वरूप आपण म्हणतो. त्याला निर्गुण स्वरूप म्हणतो. निर्गुण निराकार असा जो परमात्मा आहे त्याला ते चैतन्य स्वरूपाचं मूळ स्वरूप आहे. सगुण निराकार हे त्या चैतन्य स्वरूपाचं स्वतःच्या ठिकाणी जाणणं होतं, तेव्हा त्याला आपण म्हणतो सगुण निराकार. आणि तेच सगुण निराकार तत्व
विविध रूपाने प्रगट होतं. म्हणजे पंचमहातत्वाचं जे शरीर आणि त्या शरीरातून जाणणारी जी जाणीव, या दोघांचं ते चिज्जड ग्रंथी म्हणून जे आपण पाहतो, सगळीकडे जी रूपं दिसतात, जिवंत प्राण्यांची रूपं, चर, तिथे चिज्जड ग्रंथी असते. चिज्जड म्हणजे चित्त म्हणजे जाणणारं तत्व, जड म्हणजे शरीर. आणि हे सगळं जरी आहे तरी सगळं काय आहे? चैतन्य स्वरूपच आहे. म्हणजे इथे प्रत्येक गोष्टीचा आपल्याला सतत स्वीकारता आलं पाहिजे की कोणी कसाही समोर रूप दिसलं की मनामध्ये सतत असलं पाहिजे की चैतन्य स्वरूपच आहे आणि तिथे त्याला नमस्कार आपल्याला करता आला पाहिजे. नमस्कार म्हणजे त्याला स्वीकारता आलं पाहिजे. स्वीकारत नाही आपण मनातून, स्वीकारत नसल्यामुळेच आपल्याला तिथे द्वेषभाव निर्माण होतो. म्हणून मनापासून ते चैतन्यच आहे म्हणून त्याला नमस्कार. म्हणजे देवत्वातून जर पाहायला लागलो आपण प्रत्येक ठिकाणी की सगळी ईश्वराचीच रूप आहेत की परमेश्वराचीच रूप आहेत, हा बोध जेव्हा आपल्याकडे दृढ व्हायला लागतो तेव्हा प्रत्येकाचा स्वीकार तिथे होतो. नाहीतर तो स्वीकार होणं कठीण आहे. कारण देहभाव इतका घट्ट आहे की जरा दुर्लक्ष झालं की तो देहभावातूनच माणूस बघतो. कारण अंतर्मन तसंच वागतं. मूळ त्याचा स्वभाव बदलत नाही अंतर्मन पटकन. तो स्वभाव बदलण्यासाठी त्याला पुन्हा 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 चिंतन केलं पाहिजे, पुन्हा पुन्हा सांगत राहिलं पाहिजे, पुन्हा पुन्हा तिथे स्मरण करत राहिलं पाहिजे की हे सर्व जी रूपं आहेत ती एका चैतन्य स्वरूपाची रूपं आहेत. हा बोध तिथे आपल्याला घेता आला पाहिजे. आणि म्हणून इथे संतांनी इथे अनेक ठिकाणी मार्गदर्शन केलेलं आहे की हे सर्व काय जिथे तू पाहशील तिथे तू नमस्कार कर. मज नमस्कार सर्वार्थ. तू मन हे मीची करी. म्हणजे काय मीची करी? म्हणजे तुझं मन हे चैतन्य स्वरूपाशी एकरूप करून घे. चैतन्य स्वरूपच आहे हे मनामध्ये लक्षात. मी आधी स्वतःकडे पहा, तू कोण आहेस? तू मन हे मीची करी. आता मीची करी ते दोन भाग आहेत. हे सांगणारा जो आहे तो म्हणतो मीची करी. सांगतो कोण आहे? तिथे सद्गुरु शिष्याला सांगतो तू मन हे मीची करी, माझी भजनी प्रेम करी. म्हणजे इथे ह्या चैतन्य स्वरूपावर तुला प्रेम करता आलं पाहिजे. माझी भजनी म्हणजे माझ्या चिंतनात तुला प्रेमाने स्मरण कर सतत. माझी म्हणजे ह्या चैतन्य स्वरूपाचं आहे हे स्मरण प्रेमाने तुला करता आलं पाहिजे, देवभावातून करता आलं पाहिजे. पण तू मन हे मीची करी, माझी भजनी प्रेम धरी, सर्वत्र नमस्कारी. म्हणजे एका ते सर्वत्र सगळीकडे. म्हणजे त्याला उपाय काय तुझे पण घालवायचा असेल तर सर्वत्र नमस्कारी मज एका ते. मीच एक जो आहे तोच विविध रूपाने प्रगट आहे. ह्या भावातून तू मला नमस्कार कर. मला म्हणजे ह्या चैतन्य स्वरूपाला नमस्कार कर. इथे सद्गुरु सांगतोय म्हणजे सद्गुरु स्वतः चैतन्य स्वरूप होऊन सांगतोय. हे लक्षात. तो मी अमुक तमुक आहे म्हणून सद्गुरु नाही. ते अनंत स्वरूपच त्या देहातून बोलतंय. त्या सद्गुरूंकडे तो चैतन्य भावच असला पाहिजे तर त्या ह्या सगळ्या सांगण्याला अर्थ. म्हणजे तिथे श्रीकृष्ण सांगतोय ना, ज्ञानेश्वरीच आहे ते. तू मनय मीची करी, माझे भजनी प्रेम. म्हणजे श्रीकृष्ण अर्जुनाला सांगतोय तू मनय मीची करी. म्हणजे तू आता दोन वेळ मनय मीची करी म्हणजे आता तिथे अर्जुन आणि श्रीकृष्ण हा सद्गुरू. म्हणजे तू मनय मीची करी म्हणजे मला शरण आहे. माझं ऐक, मी काय सांगतो ते समजून घे की तुझं मन आहे ते मन कसं आहे द्वैतातून फिरतंय सगळीकडे. माझं तुझं जे सगळं चाललेलं आहे त्याच्यातून तू फिरतंय. मग त्यावेळेला तू काय कर, तू मला शरण आहे. पण हे शरण आहे कधी कशाच्या संदर्भात? व्यक्ती म्हणून मला शरण नकोस. तर तिथे ते अनंत स्वरूपच म्हणजे परमेश्वरच तिथे त्या रूपाने प्रगट आहे. ह्या भावात तुम्हाला शरण. नुसतं व्यक्ती म्हणून आता सद्गुरू हा सद्गुरू देव आहे देवा म्हणतो आणि आपण शरण आलो थोड्या वेळासाठी रागावले, नको बाबा चला आपण लांब जाऊया म्हणतो ना आपण. असं होतं ना बऱ्याच वेळेला. गुरु शिष्य जरा सद्गुरूंचं काय मनासारखं नाही वाटलं, आवडलं नाही, जातात रागाने निघून. गोंदवलेकर महाराजांचं, गोंदवलेकर नाही स्वामी समर्थांचं तसं होतं.
स्वामी समर्थ हे योगीराज होते. राज म्हणजे त्यांना काय म्हणतात, राजयोगी होते. राजयोगी म्हणजे जरी ब्रह्मचारी होते तरी त्यांच्याकडे ऐश्वर होतं. आणि त्यावेळेचा जो राजा होता तो त्यांचा भक्त होता. तिकडचे म्हणजे स्वामी समर्थांचं जे तिथे जे कोणी राजे होते तिथे, तो त्या स्वामी समर्थांचा खूप भक्त होता. आणि ते त्यांना नेहमी तो राजाहून भेटायचा वगैरे, त्यांना भेटी द्यायचा सगळं. एकदा भर दरबारामध्ये त्यांना बोलवलं, त्यांचा सत्कार केला आणि त्यांना खडावा दिला. खडावा बसायला चांगल्या शब्द बनवून खडावा, त्या खडाव घालून ते एकदम मस्त की नाचायला लागले. तर त्यांचा शिष्य म्हणतो, काय लहान मुलासारखं नाचतायत. शिष्याला आवडलं नाही. आणि काय आपले एवढे मोठे म्हणजे त्याला आदर एवढा असल्यामुळे काय म्हणे असे नाचतायत, खडावर एवढं कोण नाचतं का. आता सद्गुरू का नाचतात, कशासाठी नाचतात, ह्याला शंका कशाला आली पाहिजे होती. हा आला मुंबईला निघून सोडून, कारण त्याला आवडलं नाही. इथे बघा, इथे होतं म्हणजे त्याला एवढं होतं सद्गुरूवरती तुम्ही शिष्य आहे करून त्यांची सेवा करता, सगळं करता. पण एखादी छोटीशी गोष्ट ज्यावेळेला एखाद्या शिष्याला आवडत नाही म्हटलं की ते दुजेपण आलं की तो सोडून बाजला. मग तिथे त्याला शरणागती म्हणत नाही. म्हणजे सद्गुरूंकडे जे काही दोष दिसले आणि ते मग ते दोषच पाहत बसतात काही लोक. असंच आहे तसंच आहे, कारण मग त्याच्याकडे कसलं सद्गुरू भाव येणार. सद्गुरू म्हटलं की ते देवच आहे, ते काय करतात ते सगळं बरोबर. तिथे विचारायला जायचं असं काय करतात. हा, त्याला शंका आली तर शिष्याने सद्गुरू डायरेक्ट विचारायला काहीच हरकत नसते. किंवा हे असं कसं विचारायला हरकत नाही. पण हे संतांची जर आपण चरित्र पाहिली तर काहीतरी वेगळंच काहीतरी वागताना दिसतात बऱ्याच वेळा अनेक संत. आता हे वेगळेपणाने दिसल्यामुळे तिथे तो जो चैतन्य भाव किंवा तिथे जे ते परमेश्वरच आहेत हा भाव तिथे त्यांना धरता येणार नाही. म्हणून पूर्ण शरणागती पाहिजे, टोटल सब्लिमेशन म्हणतात. परमार्थामध्ये जर खरं हे ज्ञान आत्मसात करायचं असेल, अंतर्मनातून देहभाव दूर करण्यासाठी आपल्याला म्हणजे शिष्याला सद्गुरूंच्या प्रती पूर्ण शरणागत व्हावं लागतं. आता ही पूर्ण शरणागत व्हायचं म्हणजे सद्गुरू म्हणजे परब्रह्मच आहे. म्हणजे जे सगळे गुरु जेव्हा सद्गुरूंच्या बाबतीत वर्णन करताना ते परमात्माच आहे, परब्रह्मच आहे, ते व्यक्ती म्हणून पाहतच नाहीत सद्गुरूंकडे. खरा शिष्य हा आपल्या सद्गुरूंकडे व्यक्ती म्हणून पाहणारच नाही. त्याला एवढंच माहितीये ते रूप आहे, पण तो परमेश्वरी प्रत्यक्ष परमेश्वर तिथे सगुण साकार झालेला आहे. तो ज्या शिष्याकडे भाव असतो तिथे शरणागती असते. आपण म्हणतो ना, अरे आम्ही शरणागत आहोत आमच्या सगळं. आता आपल्या सद्गुरूंना किती लोक शरणागत होते ना, पण जरासा वाद झाला, हे झाला, लगेच वेगळे झाले. का झाले वेगळे? अरे एवढे शरणागत होते, मग वेगळे का व्हावे? कारण ते वरवरची शरणागती असते, आतून शरणागती असते. म्हणजे काय, गोंदवलेकर महाराजांना त्यांचे जे सद्गुरू होते विठाई, त्यांना जमिनीत पुरलं, खड्डाखंड म्हणतात. अरे खड्डाखंड, आता जा आत्मा बस, आणि वर माती घातली, म्हणजे तोंड उघडं ठेवून बस म्हणाले. आता तुम्हाला जर असं कोणी सांगितलं खड्डा, अरे खड्डा खणायला पण गेलो नसतो, कशाला पाहिजे, हे नको आम्ही चालतो. इथे परीक्षा घेतात. विठाई का पुरायला गेले नव्हते, पण आपल्यावर ह्याची किती श्रद्धा आहे, किती शरणागत आहे. शब्द दिला सद्गुरू, खड्डा होता खड्डा खड्डा, विचारला नाही का खणायचं. टोटल सब्लिमेशन जे म्हणतो ना ते तिथे असतं. मला हे असे कशाला बोलतात हा प्रश्नच येत नाही. साई चरित्रामध्ये पण असंच सांगितलेलं आहे. त्यांच्या गुरुने म्हणजे साईबाबाने सांगितलेलं, म्हणजे त्या चरित्रामध्ये आलं, त्यांच्या गुरुने त्यांना उलट केलं, झाडाला पाय बांधले आणि विहिरीत डोकं ठेवलं, आणि संध्याकाळी भरून परत आले. कसं आहे रे बाबा, तू बरा आहेस ना, तुम्हाला असं केलं तर काय करा, आधी तुम्ही सोडो मग बघूया काय होत. उलट डोकं करून दिवसभर ठेवलं असेल. म्हणून शरणागती इतकी सोपी नाही. नुसतं वरवर शरणागत होणं वेगळं, आम्ही शरणागत आहोत म्हणायला, पण जरा काय मनाच्या विरुद्ध झालं तर गुरु वेगळा आणि मी वेगळा. इथे अजिबात आपल्याला तिथे गुरुला
तिथे परमेश्वर आहे. म्हणून पहिले सद्गुरू म्हणून पाहण्यापूर्वी सगळ्या परीक्षा त्याच्या घ्यायच्या. कळत नसतं ना सद्गुरू आहे की माणूस आहे. सगळ्या परीक्षा घेतल्यानंतर मात्र आपण उरायचं नाही, त्याचं होऊन जायचं. तर त्याला म्हणतात शरणागती. पै आपुलेनी भेदेविण जाणीजे जे माझे एकपण तयाचे नाव शरण मजे निघा. म्हणजे मी वेगळा नाहीच आहे. मी म्हणणारी ही शक्ती सद्गुरूंचीच आहे. इतकं शरणागती असली पाहिजे. मग तिथे सद्गुरूने हड केलं तरी तिथे चिटकून राहिलं पाहिजे. आता आपल्या सद्गुरूने कोणाला हड केलं नसेल, पण जर केलं असतं तर कोणच राहिले नसते बाजूला. कारण एवढी शरणागती सर्वसाधारण माणसाकडे नसते. पूर्वीच्या काळात जे होते शिष्य आणि सद्गुरू शिष्य परंपरा, तिथे ही शरणागती असल्याशिवाय त्याची परीक्षा घेतल्याशिवाय पुढे शिकवायचेच नाहीत. असा एक काळ होता की अगोदर त्याच्याकडनं सगळी कामं करून घेतली जायची, कष्ट करून घेतले जायचे, त्याचा अपमान केला जायचा आणि सगळं त्याच्यातूनही तो कोण जो तरेल तेव्हा तो शिष्य. नाही तर तिथपर्यंत शिष्य नाही. तिथपर्यंत बस हे काम कर, ते काम कर, असं कर, तसं कर, सगळं जे आहे ना तिथे. म्हणून आपल्याकडे जर देहभाव दूर करायचा असेल तर सद्गुरूंवरती पूर्ण श्रद्धा पाहिजे. श्रद्धेचा अर्थ मी म्हणतो तो आहे. श्रद्धा म्हणजे अंधश्रद्धा असा भाग नाहीये. म्हणून आधी सद्गुरूची निवड करण्यापूर्वी, म्हणजे सद्गुरूंची सगळ्यात सोपी निवड कोणती? सद्गुरूला आपल्याकडनं काय अपेक्षा आहे हे पाहता आलं पाहिजे. सद्गुरू शिष्याकडनं काय अपेक्षा घेतो? तो जर पैसा मागत असेल तिथे सद्गुरू नाही. इथे पहिलंच तिथे सोडा. पुढची परीक्षा घ्यायची काय गरज नाही. लक्षात घ्या. तुमच्याकडनं सत्ता पाहिजे, संपत्ती पाहिजे, तुमचा हासा उपयोग करून घ्यायचा, तसा उपयोग करून घ्यायचा आहे, असं जिथे असेल तिथे सद्गुरू म्हणून तिथे पाहण्याची काही गरज नाही. किती मोठमोठ्या गप्पा मारू दे त्याने. मोठ्या मोठ्या गोष्टी विद्वान सगळे करतात. विद्वान भरपूर आहेत, पण संत फार थोडे आहेत. ज्यांना अनुभूती येते फार थोडे असतात. म्हणून हा अनुभूती असलेला सद्गुरू हा नम्रच असतो. दाखवायला तो कधी कधी शिष्याला मुद्दाहून वेडं वाकडं कधी वागून बघेल काय टिकतो की नाही टिकत त्यासाठी परीक्षा घेताना. पण तितकाच तो प्रेमळ असतो. तितकाच. पण हे तत्व जे आहे ज्याच्या जिथे ही अनुभूती आहे त्याच्यासाठी सगळे तोच आहे. तोच आहे म्हणजे काय? तिथे हे सगळं चैतन्यच आहे. हा भाव संतांकडे सद्गुरूकडे पहिला असला पाहिजे तर तो शिकवणार. नाही तर काय शिकवून उपयोग आहे? स्वतःच चैतन्य स्वरूप नाही आणि मग दुसरं तू चैतन्य स्वरूप आहे, तू ईश्वर आहेस सांगून काही उपयोग नाही. शब्द ज्ञानाने कोणी मोठा होत नाही. शब्द ज्ञानातून तो भाव अंतर्मनात जोपासला गेला पाहिजे. आणि जेव्हा अंतर्मनातून तो देहभाव गेला, तिथे तुझे भाव गेला तर तिथे चैतन्य भाव निर्माण होतो. आणि त्यासाठी शरणागती हा एकमेव उपाय. एकमेव सद्गुरूला जो मनापासून शरणागत होतो की तिथे सद्गुरू म्हणजे व्यक्ती नव्हे. आता बघा लक्षात घ्या, जीवनविद्या काय सांगते? परमेश्वर म्हणजे व्यक्ती नव्हे, परमेश्वर म्हणजे मूर्ती नव्हे, आणि परमेश्वर म्हणजे नुसती शक्ती नव्हे. आता व्यक्ती नव्हे म्हणतो आणि मग सद्गुरूला परमेश्वर का म्हणतात असं कोणाला प्रश्न पडतो? नाही. पण त्याचं उत्तर काय? सद्गुरू ही व्यक्तीच नसते. सद्गुरू ही परमेश्वरी शक्ती आहे. म्हणजे काय? तर त्या सद्गुरूंचं सगळं वागणं, आचरण, चिंतन, मनन हे चैतन्य भावातून असलं पाहिजे. तर तो सद्गुरू असतो. तर तो सांगेल ते बरोबर आहे. तिथे मोठमोठ्या गोष्टी सांगितल्या, मोठमोठ्या विद्वत्ता पूर्ण केलं म्हणजे तो सद्गुरू नव्हे. आता काही लोक गीता पठण करतील, ज्ञानेश्वरचं पठण करतील, भागवत पठण करतील, भरपूर करतात, अभ्यास करतात, सगळं. पण ते ज्ञान जर आचरणात नसेल तर तो विद्वान असतो, तो सद्गुरू नसतो. हे पहिलं लक्षात. एखादा ह्या गोष्टी काही करणार नाही पण तो चैतन्य भावात आहे. म्हणजे सतत जे सांगेल ते सगळ्यांना आपलेपणाने कसं, सगळ्यांची आपलेपणाने कसं वागायचं, सगळ्यांना आपलेपणाने कशी मदत करायची, प्रत्येकाचं हित कसं साधायचं, प्रत्येकाचं भलं कसं जायला पाहिजे, हे त्या तत्वाकडे सतत जो भाव असतो आणि त्याच्यातून त्यांचं सगळं वागणं तसंच असतं. म्हणून तू मन हे मीची करी. मीची करी म्हणजे इथे शरण ये.
तुला शरण आल्याशिवाय पुढे जाता येणार नाही. मग तुला हे करू नको म्हटलं तर मी का करू नको विचारायचं गरज नाही. त्यांनी सांगितलं कर तर तसंच केलं पाहिजे. ती शरणागती. नाही समजलं तर का म्हणून विचारायला हरकत नाही. पण का म्हटलं की परत त्याचा अर्थ समजून घे. मी असं का केलं पाहिजे असं एखादं विचारू शकतो. सुरुवातीला त्याचा देहभाव असल्यामुळे त्या विचारायला काही हरकत नसते. पण ते त्यांच्याकडे समजून घेतल्यानंतर मग मात्र तिथे ते सांगतात तसंच वागलं पाहिजे. ही पहिली खूण सत्शिष्याची. जसं सद्गुरू खरा बघायचा असेल तर निरपेक्ष असला पाहिजे. तर दुसरी भाग जो सत्शिष्य कसा असला पाहिजे. सद्गुरूंनी सांगितलं तेच ब्रह्मवाक्य. तिथे पुढे हलायचंच नाही. मग आपली बुद्धी चालवायची नाही. कारण आपली बुद्धी ही देवबुद्धी आहे. सद्गुरू हे प्रज्ञेतून बोलत असतात आणि शिष्य हा देहभावातून ऐकत असतो. त्यामुळे आपण जे ऐकतो आणि आपण जे समजतो त्याला मर्यादा आहेत हे शिष्याने नेहमी लक्षात ठेवायचं. सद्गुरू जे सांगतात ते चैतन्य भावातून सांगतात म्हणून ते प्रज्ञा असते. त्यांनी जे सांगितलं तेच धरता आलं पाहिजे. इथे ज्याला शरणागती आहे, श्रद्धा आहे, निष्ठा आहे तोच शिष्य हे करू शकतो. म्हणून परमार्थ दिसायला सोपा आहे पण आचरणात आणायला कठीण आहे असं जे म्हणतो. कारण अंतर्मन हे दुजेपणाने कार्य करतं. त्याचं सगळं जो भाव आहे तो देहभावातून दुजा भाव, श्रेष्ठ कनिष्ठ भाव आणि त्याच्यातून तुझं माझं हे सगळं तिथे सतत चालू असतं. सहज असंच वागणं आहे आणि त्याच्यातूनच सगळ्यात कर्म चुकतं. दुजेपणातूनच कर्म चुकतं. दुजेपणातून आपण कोणत्या वेडवाकडं बोलतो, ओरडतो, सगळं कळत कसं नाही तुला म्हणतो. इथे आता बघा उजव्या हाताने तुम्ही जर लिहिणारे आहेत आणि तुम्हाला सांग डाव्या हाताने लिहा, नाही जमणार. मग आपण डाव्या हाताला म्हणतो काय असं एवढं लिहिता येत नाही की उजव्या हाताने लिहिता डाव्या हाताने लिहायला काय झालं. नाही, डाव्या हाताची ती त्याला शिकवलेलं नाही. त्याच्यावर तेवढं जे काही लोक लिहितात दोन्ही हातांनी ज्यांना प्रॅक्टिस करा दोन्ही हाताने लिहू शकतात. मग एका शाळेमध्ये एक शिक्षक मुलांना दोन्ही हाताने लिहायची प्रॅक्टिस करा आणि ती मुलं दोन्ही हाताने लिहितात. प्रॅक्टिस केली तर होईल पण आपण प्रॅक्टिस नाही केलेली आहे. म्हणजे आपल्याला सवय लावली ना आपण उजव्या हाताने लिहिणारे उजव्या, डाव्या हाताने काम करणारे डाव्या हाताने करतात. आता इथे श्रेष्ठ कनिष्ठ भाव आहे का भाऊ ह्या डाव्या हाताने लिहिता येईल तो कनिष्ठ आहे. मग कनिष्ठ काढून टाक. काढशील नाही काढ नाही पाहिजे म्हणणार का. कारण त्याची गरज आहे. कारण हे सगळं जे दोन दोन दिसतात ती एक व्यवस्था आहे आणि त्या व्यवस्थेमुळे ते विविधता आहे. त्याला आनंद घेता आला पाहिजे आणि त्याचा उपयोग आपल्याला करून घेता आला पाहिजे. प्रत्येक गोष्टीमध्ये वेगळेपण आहे. हत्तीचा उपयोग करून घेता आला पाहिजे. मुंगीमुळे मुंगीचा उपयोग करून घेता आला पाहिजे. उपयोग करून घेणं म्हणजे त्या ठिकाणी आपल्याला त्या परिस्थितीचा स्वीकार करता आला पाहिजे आणि त्या स्वीकारातून जीवनात आनंद कसा मिळता येईल ते पाहता आलं. शेवटी आनंदाने जीवन जगायचंय आणि आनंदाने जीवन जगण्यासाठी सर्वात्मक भाव फार महत्वाचा असतो. जिथे दुजेपण आहे तिथे सतत आनंदाने जगता येत नाही. तिथे थोडा वेळ कदाचित मनासारखं झालं तर आनंद, मनाच्या विरुद्ध झालं की दुःख. हे दुजेपणामुळे. म्हणून सुख दुःख हा जो भाग जीवनामध्ये आहे तो दुजेपणामुळे निर्माण झाला. तिथेच आहे ते चैतन्य स्वरूपच आहे हा जर भाव असेल तर तिथे स्वावलंबी आनंद सतत असतो. तिथे आनंदासाठी तो धडपडत नाही. आपण काय करतो इथे जास्त चांगलं मिळेल खायला पाहिजे असेल तर काय म्हणतो ना घरी चांगलं खायला असतं नाही मिळत नाही असं नाही. पण जिभेलाच असतं ना नाही तिथे खायला. माझा एक मित्र आहेत होते चांगले सिंधी होते सिंधी. मी त्यांच्याकडे नेहमी जातो का तो कुठे चांगल्या हॉटेलवर खायला न्यायचा. चल उधर जायगा मिसळ अच्छा मिळतं. पैसे मागायला पैसे नाही देणार तो कधीच. म्हणजे आपण समज मशीन दिली आणि बाबा रुकडे चल आपण उधर खाणं कर म्हणजे थोडंसं खायला जरा फुटवायचं कळलं ना. पण त्याला कुठे चांगलं खायला मिळतं ते बरोबर माहिती असायचं. काही लोकांची असते हवा खवय्ये असतात ते तसे. मग खवय्यासाठी कुठे पुण्यापर्यंत पण जातात खायला कळलं. म्हणणार अरे बाप एवढं लांब कोण जातं का. पण जाणारे लोक आहेत. तर हा जो भाग आहे त्याचा आनंद घेता आला. आता मी म्हणतो इथे काय आनंद घेता आला ना हरकत नाही. गेलं तरी काय हरकत नाही.
पण इथे ही जी विविधता आहे त्या विविधतेचा आपल्याला आनंद घेता आला, दुजे पण नाही तर विविधतेतला आनंद जर चाकता आला तर सर्वात्म भावातून आपल्याला तो आनंद घेता येतो. म्हणून तू मन हे मीच करी माझी भजनी प्रेमदरी. म्हणजे इथे सतत सद्गुरु स्मरणातून भजन म्हणजे सद्गुरूंचं चिंतन. आपण सद्गुरूंचे आहोत, सगळं जीवन सद्गुरूंमुळे आहे, सद्गुरूसाठीच सगळं चाललेलं आहे. म्हणजे ते सद्गुरू म्हणजे परत परमात्मा, परत लक्षात ठेवायचं. सद्गुरू म्हणजे व्यक्ती म्हणून जर पाहायला लागला तर ते गोंधळ होतो. तिथे सद्गुरू म्हणजे ते चैतन्य स्वरूपच, सद्गुरू म्हणजे ते परमात्मा स्वरूपच, ते अनंत स्वरूपच. अनंत स्वरूपाला पाहता येत नाही ना, पाहायचं कुठे आहे? एकच स्थान आहे ते म्हणजे सद्गुरू, दुसरं कुठेही पाहता येणार नाही. म्हणून पूर्वीच्या संतांनी त्या सद्गुरूंचं वर्णन तसंच केलंय. गुरु ब्रह्मा गुरु विष्णू गुरुर्देव महेश्वरा गुरु साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः. किती स्पष्ट आहे. गुरु कोण आहे? गुरु ब्रह्म पण आहे, विष्णू पण आहे आणि महेश पण आहे, सगळे आहे. पण तरी सुद्धा ह्या देवांचा देव ते परब्रह्म आहे, तोच सद्गुरू आहे. गुरु साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः. त्या सद्गुरूंना माझा नमस्कार असो. ही जी भावना ज्यावेळेस सत्शिष्याकडे असेल की सद्गुरूंकडे पाहतो कसा तू, तिथे ते चैतन्य स्वरूपच आहे, तिथे शरणागती येते. व्यक्ती म्हणून पाहिलं तर शरणागती कधी येऊ शकत नाही. व्यक्ती म्हटलं की दोष दिसणार आणि नो वन इज परफेक्ट. परत 100% सगळे सद्गुणी आहेत जगामध्ये, कुठेच कोण भेटणार नाही, किती पण शोधा. 100% बघायला गेलं तर पहिले दुर्गुणच दिसतात. सद्गुण बाजू 99 सद्गुण असेल, एक नुसता टक्का जरी दुर्गुण असेल तरी तिथे पाहता येतं. म्हणजे अगदीच एखादा बुटका सद्गुण, बुटके आहेत ना, काही दुर्गुण होऊ शकतो. म्हणजे पाहण्याची वृत्ती कशी, व्यक्ती म्हणून पाहिलं की आपण देहाच्या अपेक्षेत पाहतो, देहाच्या अपेक्षेत पाहिलं की त्यांचं रूप काय, हे काय, ह्याच्यातच बघतो ना आपण. पण तिथे ते परमात्मा स्वरूपच आहे ह्या भावात पाहिलं की तिथे कसला दुर्गुण दिसतच नाही. जे आहे ते परमेश्वराचं आहे, परमेश्वरी शक्ती, आणि त्याला तू शरण जा. त्या माझं भजनी प्रेमधरी सांगितलंय, द्वेषधरी नाही सांगितलंय की वेगळेपणा नको, फक्त प्रेम भावातून तू फक्त पाहत राहा. माझं भजनी प्रेम म्हणजे ते सतत चिंतन कर. भजन म्हणजे चिंतन. म्हणजे तू मन हे मीची करी माझी भजनी प्रेमधरी. नंतर सर्वत्र नमस्कारी मजे. म्हणजे सर्वत्र पाहताना सुद्धा हे चैतन्य स्वरूपच विविध रूपाने प्रगट आहे. हे जर पाहायला लागलास तर तुझा दुजापाणा जाईल. कुठेही पाहिलं तरी काय आहे, एकच चैतन्य स्वरूप विविध रूपाने प्रगट आहे. हा बोध पुन्हा पुन्हा स्वतःला सांगत. म्हणून कुठेही जाताना पाहता पाहता कसे पाहाल, झाड पाहिलं तर पहिलं काय पाहायचं? चैतन्य स्वरूप आहे. चैतन्य स्वरूप झाड रूपाने प्रगट आहे, चैतन्य स्वरूप मानवी देह रूपाने प्रगट आहे, चैतन्य स्वरूप कुत्र्याच्या रूपाने प्रगट आहे, चैतन्य स्वरूपच बैलाच्या रूपाने प्रगट आहे, चैतन्य स्वरूपच गाढव दिसलं तर गाढवाच्या रूपाने प्रगट आहे. सगळं चैतन्य स्वरूपच आहे. म्हणून माझे भजनी प्रेमधरी सर्वत्र नमस्कारी मजे. कधी सर्वत्र हे चैतन्य स्वरूपच आहे हे मनात तुझ्याकडे सतत स्वीकारलं गेलं पाहिजे तर तुझा नमस्कार असेल ना, तू नमस्कार करू शकत नाहीस. म्हणून गाढव ज्यावेळेला तडफडत होतं वाळवंटामध्ये, तेव्हा एकनाथ महाराज गंगेचं कवाड म्हणजे ती दोन बाजूला दोन मोठे हंडे बांधलेले असतात, मध्ये अशी लांब काठी ती घेऊन चालले होते. तेव्हा त्यांना गाढव तडफडतं तिथे तो कोण दिसला? चैतन्य स्वरूप भावातून त्यांनी त्याला ते पाणी पाजलं आणि लोक म्हणाले अरे बघ गंगेचं एवढं पाणी फुकट घालवलं गाढवाचं. गाढव जिवंत राहिलं हेच चांगलं ना. त्यांच्याकडे तू चैतन्य भाव होतं, इतरांकडे ते गाढव पाहत होते. लक्षात घ्या. ही जी दृष्टी आहे, ही दृष्टी जी आहे ती दृष्टी ज्ञानदृष्टी असते. म्हणजे बाकीचे लोक ते गाढवाला कसलं पाणी घातलं असं म्हणणारे लोक होते. म्हणून एखादा माणूस समाजामध्ये जर अगदी निराशेने त्रासलेला आहे, हे डुबलेला आहे, तर त्याला सोडणारे लोक असतात. जाऊन ना आपल्याला काय करायचं आहे, आपण नाही करत मदत. पण एखादा माणूस स्वतः खिशातले पैसे घालून मदत करत असेल तर तिथे त्याला वाचवणारं महत्वाचं असतं. तिथे व्यवहारात तो लॉसमध्ये जाईल, पण चैतन्य भावातून तो सिद्ध झाला. लक्षात ठेवा. इथे व्यवहार सगळ्या गोष्टीमध्ये चैतन्य भावात म्हणजे आपण व्यवहार करतो तिथे चैतन्य भावातूनच पाहता आलं पाहिजे. प्रत्येक ठिकाणी तिथे
आपल्याला जर सुख शांती समाधान हे आपलं धन आहे, हे पहिली लक्षात गोष्ट घ्यायची. दुजेपणामुळे हे धन आपण तिथे आपल्यापासून ते धनच दूर झालं होतं. शांती सुख समाधान आपोआप आपल्याकडेच आहे, आपणच ते आहोत. पण त्याचा अनुभव घेण्यासाठी दुजेपण असता का म्हणे. दुजेपणामुळे हे आपल्या हाताला लागत नाही असून सुद्धा तिथे ज्या वेळेला सर्वात्मक भाव येतो आणि ह्या सर्वात्मक भावामध्ये त्या साधकाच्या ठिकाणी शांती सुख समाधान सहज प्राप्त होतं. म्हणून व्यवहारामध्ये पैसा अडका संपत्ती सत्ता ह्यासाठी जी लोक भांडतात त्यांना शांती सुख समाधान लाभत नाही. बघा तुम्ही जगामध्ये पैशासाठी धावणारे लोक आहेत, खूप आहेत. म्हणजे चांगल्या मार्गात धावलं वाईट नाही, चांगल्या मार्गात धावायला पाहिजे. पण इतरांच्या डोक्यावर पाय ठेवून आपल्याकडे सगळं मिळवण्याचा जे काही प्रयत्न करत असतात त्यांना सुख शांती समाधान मिळणार नाही. धन मिळेल पण सुख शांती समाधान मिळत नाही. तिथे असमाधान सतत नांदतं, हे लक्षात. पण जो सर्वांवर अगदी सर्वांचं हिताचं चिंतन करतो त्याच्याकडे सुख शांती समाधान असतं. एक वेळ धन येणार नाही पण सुख शांती समाधान त्याच्याकडे. आणि शेवटी माणसाला हवं काय? सुख शांती समाधान. किती आपण धावलो तर शेवटी आपल्याला काय हवं असतं? नोकरी धंदा काम सगळं करतो माणूस, धडपडतो, सगळं करत असतो. पण ते करत असताना आपलं सुख शांती समाधान जर गमावून बसत असेल तर शेवटी हाताला काहीच लागत नाही. शेवटी तर अगदी वेळ येते त्यावेळेस त्याला कळतं रे आपण काहीच मिळवलं नाही. नुसते पैसा मिळवण्याच्या मागे, सत्ता मिळवण्याच्या मागे, कोणावरती वेळावाकडं ओरडण्याच्या मागे जीवन आपण घालवलेलं असतं. आपल्याला सुख शांती समाधानच नाही. म्हणून चैतन्य भावातून सुख शांती समाधान मिळेल. चैतन्य भावातून जे तुम्ही कर्म कराल त्याच्यातून ऐश्वर्य मिळेल. सगळं मिळू शकतं, नाही असं नाही. पण तिथे चैतन्य भाव प्रथम आहे. ते सर्व चैतन्य स्वरूपच आहे हा बोध आपल्याला पुन्हा 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 धरावा लागतो. म्हणून सर्वत्र नमस्कारी मज एक माझे अनुसंधान एक. म्हणजे सतत अनुसंधान कसं पाशी? माझे अनुसंधान. म्हणजे या चैतन्य भावाच्या अनुसंधानातून पहा. म्हणजे आपण म्हणून जे आहे ते आपण नाही, आपण चैतन्य स्वरूप. आपण म्हणून अमुक तमुक कोण नाही, आपण सद्गुरूंचे आहोत. हा भाव माझे अनुसंधान. सतत सद्गुरूच म्हणून भक्ती मार्ग आणि ज्ञान मार्गाची सांगड घालून सांगतो. ज्ञानमार्गात चैतन्यच आहे, भक्ती मार्गात सद्गुरूच आहे. सद्गुरू म्हणजे चैतन्य स्वरूपाचं सगुण साकार रूप. पहिलं लक्षात. चैतन्याला पाहता येणार नाही, सद्गुरूंना पाहता येतं, सद्गुरूंना शरण जाता येतं. चैतन्याला शरण जा म्हटलं तरी कुठे शरण जाण्याचं कळत नाही. मग त्यावेळेला साधा सोपा उपाय म्हणजे भक्तीचा मार्ग आहे. म्हणून माझे अनुसंधान आहे देख संकल्प जाण निषेक. म्हणजे मी वेगळा तुगळा काही नाही. ही शक्ती आहे, ही सद्गुरूचीच आहे. आणि ही शक्ती आहे म्हणजे आपण म्हणून ही शक्ती आहोत, चैतन्य शक्ती आहोत. आणि सद्गुरू ही चैतन्य शक्ती. म्हणजे चैतन्य शक्तीचंच हे अंग आहे, त्याच्यापेक्षा मी वेगळा नाहीच. इतकी दृढ निष्ठा ज्यावेळेला शिष्याकडे येते तेव्हा तो खरा निष्ठावंत असतो. श्रद्धा आणि श्रद्धेतून निष्ठा. आपण सद्गुरूंचेच आहोत, तिथे दुसरं काही नाही. जे जीवन आहे ते सद्गुरूंसाठी आहे, सद्गुरूंमुळे आहे. हाच बोध जितका असेल तितकं ती सद्गुरू भक्ती जितकी बहरत जाते आणि त्याच्यातून दुजेपण निघून जातं. त्याच्यातून अहंकार बाजूला होतो, देहभाव बाजूला होतो. जो किती ज्ञानमार्गी जो माणूस असेल तो खूप प्रयत्न करेल तितका अहंकार त्याचा वाढत जातो. उलट आहे. आणि जो भक्ती मार्गातला असतो, जो जितका सद्गुरूंची भक्ती करतो तितका त्याचा अहंकार कमी कमी होत जातो. ज्ञानमार्ग श्रेष्ठच आहे पण ज्ञानमार्गाला भक्तीची जोड लागते. लक्षात ठेवा. नुसतं ज्ञान उपयोगाचं नाही, तिथे परत भक्ती करावी लागते. भक्ती शरणागतीतून येते, श्रद्धेतून येते, सद्गुरूंप्रती असलेल्या प्रेमातून कृतज्ञतेतून येते. आणि ते महत्वाचं आहे. तिथे भक्ती येते. ना ती भक्ती नुसती आपण ते ज्ञान असं सांगतात ते सांगतात एवढ्या पुरती जर ठेवतं तर तिथे. म्हणून इथे सद्गुरू आणि शिष्य हे नातं नाहीये, तिथे आतं म्हणतो मी नेहमी. नाती ही देहाची असतात, आतं हे आत्मतत्वाचं असतं. आणि हे आतं तिथे असलं पाहिजे. ते आतं म्हणजे तिथे समजून घ्या. लक्षात. 2 ग्लासमध्ये पाणी आहे, ग्लास दोन्ही वेगळे आहेत पण दोन्ही पाणी म्हटलं की
सारखंच आहे. मग ह्या ग्लासमध्ये पाणी त्या ग्लास टाक आणि त्या ग्लास या पाणी टाक, परत वेगळं काय उरतं? वेगळं काहीच उरत नाही. तसं ह्या देहातलं चैतन्य आणि सद्गुरूंच्या देहातलं चैतन्य एकच आहे. हा जो भाव होतो की आपण सद्गुरूंचेच आहोत, त्या भावामध्ये दुजे पण निघून जातं आणि तिथे संपूर्ण शरणागती येते. म्हणून संपूर्ण शरणागती आली की दुजे पण निघून जातं, देहभाव निघून जातो. मी देह हा भावच जातो. मी माझे मावळो तू तुझे उगव आता, म्हणजे सतत तुझं आहे, तुझं आहे, तुझं आहे, हे सतत तुझं म्हणजे सद्गुरूंचं आहे, म्हणजे चैतन्य स्वरूपाचं आहे. व्यक्ती म्हणून सद्गुरूंचं म्हणू नका. परत लक्षात ठेवा, पाहण्यातून व्यक्तीच दिसते आपल्याला, पण तिथे ते चैतन्य स्वरूपच आहे. हा भाव तिथे जितका दृढ होत जातो तेव्हा ती भक्ती, खरी भक्ती उदयाला येते. व्यक्तित्वातून केलेली भक्ती ही जास्त काळ टिकत नाही. व्यक्ती म्हणून जर सद्गुरूला पाहत असाल तर ती जास्त काळ टिकू शकत नाही. कारण व्यक्ती म्हटलं की ते गुणदोष, कोणी परफेक्ट नाही म्हटलं ना. व्यक्ती, कोणताही व्यक्ती 100% परफेक्ट म्हणता येत नाही. कारण विविधता हा स्वभाव आहे चैतन्य स्वभाव. तिथे कमी जास्त म्हणजे विविधता म्हणजे कमी जास्त असतं. इथे एक गुण, इथे गुण वेगळा, इथे गुण वेगळा, इथे गुण वेगळा, असं सगळं जसं असतं. आणि त्यामुळे ही शरणागती महत्वाची असते. म्हणून माझे अनुसंधान दे, संकल्प जाळणे निश्चय, म्हणजे मी अमुक तमुक जो संकल्प आहे तोच बाजूला कर. मी नाहीच आहे, ते सर्व चैतन्य स्वरूपाचं आहे हा बोध असतो. जेव्हा सद्गुरू म्हणतात तू चैतन्य स्वरूप आहे, तू ईश्वर आहे, त्यावेळेला 100% ईश्वर आहे म्हणता आलं पाहिजे. आपण हो म्हणतो विसरून जातो. परत प्रत्येक व्यक्ती ईश्वरी शक्ती म्हटल्यानंतर आपण ईश्वरी शक्तीच आहोत, त्यात शंका कसली घेतोस? पायातल्या पैंजणाला तू सोनं आहे म्हटलं तर ते म्हणा मी पैंजणच आहे, पायातच राहणार. तर काय म्हणायचं? गळ्यातला हार सोन्याचा आणि पायातलं पैंजण सुद्धा सोन्याचं, म्हणजे काय आहे? सोनंच आहे. पैंजण पायात घातलं आणि तो गळ्यात घातलं म्हणजे तो मोठा आणि श्रेष्ठ आणि कनिष्ठ काहीच नाही. रूपामध्ये विविधता ही अशी असते, पण ते चैतन्य स्वरूपच आहे हे पाहिलं तर ते समत्व येतं. म्हणून माझेनी अनुसंधाने देख, संकल्पून जाळणे निश्चय, मध्याजी चोक याचे नाव. यालाच म्हणतात माझं यजन, म्हणजे सर्वात्मक भावाचं भजन. कळलं की तिथे सर्वत्र ही चैतन्य शक्तीच नांदते आहे आणि ह्या चैतन्य शक्तीचीच सगळी रूपं आहेत. त्यामुळे सर्व एकाचीच रूपं आहेत, म्हणून सर्व एकच आहे. हा एकात्म भाव, याला एकात्म भाव म्हणतो. एकच आहे म्हणजे एकात्म, एकत्व. रूप विविध आहेत पण चैतन्य भावातून तिथे एकत्वाने पाहता आलं. सर्व एकाचीच आहेत, म्हणजे सर्व परमेश्वराचीच रूप आहेत की चैतन्य स्वरूपाचीच रूप आहेत की सद्गुरू स्वरूपाची रूप आहे. हा बोध जेव्हा आपल्याकडे दृढ होतो तेव्हा खरा परमार्थ सांग होतो. खरा परमार्थ अहंकार दूर जाण्यात परमार्थ आहे. बाकीच्या कोणत्याही गोष्टी करण्यात परमार्थ नाही, ती सगळी कर्मकांड आहेत. लक्षात घ्या. कसं आहे, संत जे सांगतात ते महत्वाचं असतं की ते प्रत्येक गोष्टी माझेनी अनुसंधाने देख. तर ते दुसऱ्या ठिकाणी काय सांगतात? माझेनी अनुसंधाने विण, स्नान संध्या तप होम दान, सर्व ही अधर्म जाण, मत भजन ते नव्हे. माझं भजनच नाही ते. तू स्नान संध्या करतो, तप करतो, होम करतो, दान करतो, मी 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 म्हणून जर करत असेल तर माझं भजनच नाही. तिथे हे सगळं ह्या परमेश्वराचं आहे, सद्गुरू स्वरूपाचं आहे, चैतन्य स्वरूपाचं आहे. ह्या भावात तू स्नान संध्या करशील, तपहोम दान करशील तर ते भजन. पण माझे अनुसंधान मी म्हणून जे म्हणजे ही ईश्वरी शक्ती आहे, या ईश्वरी शक्तीचं सगळं कार्य आहे. हे जोपर्यंत आपल्या लक्षात येत नाही तोपर्यंत मी माझं सुरूच राहतो. म्हणून महिन्याला पगार मिळतो की नाही, लक्ष असतं की नाही. मग माणूस काम करतो, अरे पगार नाही म्हणून आता काम कर, असं वाटलं तर इथे माझे पण आलं. समजलं की एवढं पगार तुझं कशाला काम केलं पाहिजे. आता म्हणतात तुम्ही एवढाच पगार देतो आम्हाला, असं म्हणतात ना. तू तुझं काम कर, फळाची अपेक्षा बाळगून म्हणजे त्याची आसक्ती बाळगून फळ मिळणार. कर्म केलं की फळ हे मिळणारच, हे 100% असतं. पण ते फळ मिळण्यासाठी तुला तुझं कर्म निरपेक्षपणे कर. परमेश्वराचंच कार्य आहे, सद्गुरूंचंच कार्य आहे. ह्या भावामध्ये मिळणारं फळ म्हणून मिळणारा पगार सुद्धा सद्गुरू देतो, दुसरं कोण देत नाही. हा भाव जर असेल
तर तिथे सद्गुरू भक्ती असते. आम्ही एवढे प्रयत्न करतो म्हणून एवढा पगार मिळतो असं म्हणणार लोक आहेत ना. अरे तुझ्या नशिबाने पगार मिळतो म्हणजे काय? तिथे तुझी जी भक्ती असते, तुझा तो भाव असतो, त्याच्यातून तुला ते फळ मिळत असतं. तो फक्त पगार असतो. मग पगाराचं पण कुठेही बघताना सगळं सद्गुरू स्वरूपाशी जेव्हा सगळं जोडायला लागाल तेव्हा मी आणि माझं कमी होतं. म्हणून देव भक्त असे द्वैत, अद्वैत न खंडिता, दाखवी देवा अनंता, प्रार्थना ही तुला. म्हणून देव आणि भक्त दिसायला दोन जरी असले तरी ते अद्वैत आहे. अद्वैत म्हणजे एकाच अंगाची, शरीराची दोन अंग आहेत. त्या शरीराचं दोन डोळे म्हणजे एक गुरु आणि एक शिष्य, असं ते अद्वैत आहे. तिथे दोन्हीकडनं ते एकच तत्व कार्य करतं, चैतन्य स्वरूपाचंच कार्य आहे. म्हणून कधी सद्गुरू शिष्याला तू कनिष्ठ आहे म्हणून म्हणतच नाही. तो म्हणत नाही तू ईश्वरच आहेस. सद्गुरूची दृष्टी तशी असते, शिष्याची दृष्टी जीवभावातली असल्यामुळे त्याला परिवर्तन होईपर्यंत तिथे सतत सद्गुरूचं अनुसंधान, सद्गुरूचं स्मरण, सद्गुरू जे सांगतात त्याप्रमाणे चिंतन हे ज्याच्याकडे असतं त्याचा अहंकार कमी 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 झाला म्हणून समजा. आणि एक दिवस ते संपूर्ण परिवर्तन होतं. तिथे जीवभाव राहत नाही, दुजे पण राहत नाही. तर आहे ती सर्व परमेश्वरी शक्तीच आहे, हे चैतन्य स्वरूपच आहे. हा भाव तिथे प्रगट होतो आणि त्यावेळेला खऱ्या अर्थाने ते परिवर्तन होतं. म्हणून शिष्य त्यावेळेस शिष्य उरत नाही, तो सद्गुरू स्वरूप होऊन जातो. आणि असे सगळ्यांनी सद्गुरू स्वरूप होऊन राहणं आज त्या सर्व गोष्टीचा भावार्थ आहे. ते सगळ्यांना प्राप्त हो ही सद्गुरूचरणी प्रार्थना. हे ईश्वरा सर्वांना चांगली बुद्धी दे, आरोग्य दे, सर्वांना सुखात आनंदात ऐश्वर्यात ठेव. सर्वांचं भलं कर, कल्याण कर, रक्षण कर आणि तुझे गोड नाम मुखात खंड राहू दे. सद्गुरुनाथ महाराज की जय.